तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि आपल्या नाशिकमध्ये दोनदा पूर आलेला आहे। तर पहिल्यांदा छोटाच पूर होता, पण दुसऱ्यांदा खूप मोठा पूर आला होता। पाणी पण खूप आले होते आपल्या गोदावरी नदीला। तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय। सर्वजण गर्दी करत आहे बघण्यासाठी आणि त्यात पाऊस पण चालू आहे। आणि आम्ही गेलो होतो थोडीफार खरेदी करायला, कारण की दही वगैरे घ्यायचं होतं, तर तिकडे गेलो होतो आम्ही। तर आता आम्ही आलो आहे दही घेण्यासाठी, दही आणि खवा। दही कशासाठी तर कढी करण्यासाठी आणि खवा खिरीसाठी घ्यायचा होता। तर आमचं नवनाथ पोथीसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी जे सामान खरेदी करायचं होतं ते खरेदी केली आहे आणि आम्ही आता खरेदी करून घरी चाललो आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता सकाळचे 5:30 वाजले आहे आणि आज आहे आमच्या घरी नवनाथ पोथीचं उद्यापन। आणि बघा ना, सकाळ सकाळी किती फ्रेश वातावरण आहे आणि सकाळ सकाळी असं मस्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला किती छान वाटतं आणि एकदम फ्रेश मूड होऊन जातो। आणि खरंच खूप छान वातावरण होतं आणि त्यात पाऊस पण पडलेला होता। खरंच खूप म्हणजे खूप एकदम फ्रेश वाटायचं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे नवनाथ समाप्ती, म्हणजे उद्यापन आहे नवनाथ पोथीचं। तर आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही उद्यापन करणार आहे। तर सकाळच्या 4 वाजल्यापासून उठून आईंनी पोळ्या बनवल्या, आता पुढचं स्वयंपाक बनवत आहे। सकाळी 4 वाजल्यापासून जागे आहे आणि पोथीसुद्धा आता हे वाचायला बसताय। आणि अन्वित एवढा सकाळ सकाळी उठून आम्हाला त्रास देतोय, बघा तुम्ही। हे बघा, अन्वित सकाळी उठून त्रास देतोय। कुठं येतोय, काय पाहिजे? बिस्किट दे त्याला। काय पाहिजे इकडं? त्याला लाडू पाहिजे। त्याच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवले आहे। तर दररोज त्याला लागलं की इथं येऊन सगळ्यांना मागत बसतो, इथं हात दाखवतो, इथं डबा आहे, मला लाडू द्या म्हणतो। पण आता 6 वाजले सकाळचे, पण याला सकाळ सकाळी लाडू खायचंय। अन्वित, कढीसाठी मी कढीपत्ता घ्यायला आले। मग पोटी तरी आपण नव ही जेठी सहाय्य व्हावे कार्यार्थ परि करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले, मन उप मच्छिंद्राचे बोधून अवश्यपणे वदविले। मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी पौड बंगाली हेला पट्टण प्रवेश झाले। शेवटचा अध्याय चालू आहे। गोपीचंद मातेशी भेटून समागमे घेतली। उपरी पोळ्या बनवून झाले आहे, इकडे भात बनवला आहे, कढी बनवून झाली आहे, खिरीची तयारी करून ठेवली आहे, पण दूध बाकी आहे त्याच्यामुळे खीर अजून करायला नाही ठेवली। इकडे परत भात लावला आहे आणि ते श्रावण घेवड्याची भाजी चालती याला, तर मग ती भाजी बनवली आहे, खूप मस्त झाली। आपण एकदा हलवूया। ही बघा, ही श्रावण घेवड्याची भाजी। आणि इकडे वड्यांसाठी डाळ भिजवली आहे, इथे पण वरणासाठी टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता टाकून ठेवला आहे। तर बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे आणि नैवेद्याची पण खूप तयारी केली आहे आईंनी। तर मग आता आम्ही मेन म्हणजे आता प्रॉब्लेम काय झालाय, तर आज मंगळवार आहे, मुलं स्कूलला गेले असतील। आता नवनाथसाठी छोटे छोटे मुलं पाहिजे, नवनाथ म्हणून बोलवायला। 9 पोरं जेवायला घालायचे असतात, 9 नवनाथ। तर मग आज मिळता का नाही याचा प्रश्न आहे। आता 7 वाजले आहे, बघूया, थोड्या वेळाने जाऊन मी बघते मिळता की नाही। काही जणांना सुट्टी दिली आहे तर काही जणांना सुट्टी दिलेली नाहीये, बघूया। आणि मेन म्हणजे आमच्या गल्लीमध्ये मुलं जास्त नाहीये, मुलीच जास्त आहे, त्यामुळे आता बघूया मिळता का नाही। सगळ्यांचा तेच विचार चालला, आई पप्पा पण तेच विचार करत बसले बाहेर मिळता की नाही। तसा एक समोरचा मुलगा आहे, त्याच्या मित्रांना बोलव म्हणून सांगितलं आहे, बघूया आता
आणि मेन म्हणजे ना पाऊस पण खूप चालू आहे। तर आता आई डाळीला फोडणी देत आहे, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि त्यात टोमॅटो पण टाकले आहे आणि आईंनी डाळ मस्तपैकी शिजवून घेतली होती, तर ती डाळ ही त्यांनी टाकली आहे। मस्त डाळ तयार केली आहे। एकच नवनाथ पोथीमध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उडीद वडे आणि आपली मी श्रावण घेवडा जे दाखवला होता तो, हे दोन महत्त्वाचे हे आहे। आता आम्ही मुलं शोधायला चाललोय, मुलं भेटता का बघूया। आता काव्याचे फ्रेंड काव्या गेली सांगायला, बघू आता। स्कूल असल्यामुळे मुलं नाही भेटत आहे, बघूया कोणाकोणाची सकाळची स्कूल आहे, ते 12 वाजेपर्यंत येणार आहे। काव्या चुकून दुसऱ्याच्याच घरी गेली होती, आता आवाज देते, आवाज दे यश दादा म्हणून। येते का तू? हो, आपण हार घेऊन येऊ नवनाथांसाठी आणि फुलं पण आणायचे, मग चल जाऊ आपण दोघं हार घेऊन येऊ येताना। दूध आणलेलंच आहे, फक्त हार आणायचे आता। काव्या बघितला का पूर? पूर आलेला आहे, पण आज कमी झालं का पाणी जरा? हे बघ रस्त्यावर पण पाणी। हे आपण गंगेवर आलोय ना आता, सांडव्यावरच्या देवीजवळ आलेलो आहे, बघ किती पूर आलेला आहे। तुम्हाला आज दाखवायला घेऊन आलो, कालच आणायचं होतं। तर हे नाशिकचे फुल बाजार आहे, तर या इथे भरपूर प्रकारचे फुलं भेटतात आणि मेन म्हणजे आज होते नवनाथ पोथीची समाप्ती, म्हणजे उद्यापन होतं, तर त्यासाठी मुलांना देण्यासाठी फुलं घेऊन आले होते गुलाबाचे आणि मुलांसाठी म्हणजे नवनाथांसाठी हार घेऊन आले होते। त्यात आम्ही घरी आलो आणि पाहतो तर काय पल्लवीने रांगोळी काढून ठेवली, बघा किती छान रांगोळी काढली आहे। वेलकम नाव दिले रांगोळीला। अन्वित सकाळी 6लाच उठून बसलेला आहे। फोन घेतो। हनुमान छुड़ाले मन क्रम ओ यजा सुगंधिं पुष्टे वरदानं गुरुवारुकदेव वन्दना रक्षोर्मोक्ष्य। धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि, धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि। तर फायनली स्वयंपाक रेडी झाला आहे। खीर बनवली आहे, परत कढी बनवली आहे, भात बनवला आहे आणि त्यानंतर श्रावण घेवड्याची भाजी बनवली आहे, तसेच पोळ्याही बनवून ठेवल्या आहे, थोड्या पुऱ्या पण बनवल्या आहे आणि मेन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय तर उडीद डाळीचे वडे मेन आहे, ते सुद्धा बनवले आहे। डाळ बनवली आहे
आई पुऱ्या पण करून घेत आहेत आणि त्याच्यानंतर काय ना देवा वडे. फायनली वडे पण तयार झाले आहे. फायनली 9 नवनाथ मिळाले आहे. तर आता नवनाथांना जेव घालूया. तर पहिले मी त्यांची पूजा करून घेणार आहे. त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हार वगैरे देऊन आणि फुलं वगैरे देऊन त्यांना नंतर जेवायला वाढणार आहे. तर आता सर्व नवनाथांना ते हार घालतंय आणि त्याच्यानंतर पुष्प देऊन म्हणजे फुलं देऊन त्यांना नमस्कार करणार आहेत ते आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही जेवायला वाढू. काल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास होता ना, मग तो पूर्ण दिवसभर होता. तू पण पाय पडून घे. सर्व नवनाथ देव जेवायला बसले आहे. त्यांना जेवण खूप आवडलं. ते खूप खुश झाले होते आणि सगळ्यांना खीर जास्त आवडली. तर फायनली नवनाथांचं जेवण झालेलं आहे. शेवटी आम्ही घरोघरी जाऊन मुलांना बोलवून घेतलं कारण की काही जणांची स्कूल होती. तर मिळाले, ॲडजस्टमेंट झाली, मुलं मिळाले आणि मेन म्हणजे कोणाला लवकर जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच जेवायला वाढलं सगळ्यांना. आणि मुलांना 10:30 वाजता स्कूलला जायचं होतं म्हणजे 11:30 वाजता बस त्यांना घ्यायला येणार होतं. मग 1 तास आमच्याकडे होता तर आम्ही पटकन सगळ्यांना जेवायला वाढलं आणि नवनाथांचं जेवण फायनली झालं आहे. पण नाही ना त्याच्यामुळं मग ते मुलांना गोळा करणं परत त्यांची शाळा वगैरे सगळं ऍडजस्टमेंट बघून मग ते ठरवलं आम्ही लवकर करायचं. स्वयंपाक तर सकाळी लवकरच झालेला होता त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं. तर झालं आहे सगळ्यांचं जेवण. आता पाहुणे येणार आहेत जेवायला. पप्पांचे भाचेराव. अशा प्रकारे सर्वांचं जेवण झालं आहे आणि आता सर्व मुले खेळत आहे. तर आता आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या आणि अशीच तुमची साथ आम्हाला लाभू द्या. धन्यवाद.